दिवसाची सुरुवात बरोबर आपण सर्व डिस्कवरी चॅनल बघतो किंवा ॲनिमल प्लॅनेट चॅनल बघतो आणि अनेक विविध प्राणी त्यामध्ये आपल्याला दिसतात आणि त्या प्रत्येक प्राण्याला देवाने बुद्धी दिलेली आहे. कशा प्रकारे ते आपलं भक्ष्य पकडतात, कशा प्रकारे ते उडतात आणि आपल्याला खूप ते आश्चर्यकारक वाटतं. मी त्यामध्ये एक पक्षी बघितला होता त्या चॅनलमध्ये आणि तो पक्षी जो आहे हा त्या नदीमधून एक शिंपला उचलतो, शेल, आणि त्यामध्ये तो किडा असतो. परंतु तो फोडायचा कसा? तो पक्षी तो चोचीत धरून तो शिंपला वर उडतो, वरून तो खडकावर टाकतो. असं 2-3 वेळा केल्यानंतर तो शिंपला फुटतो, त्यामधून किडा बाहेर पडतो आणि तो पक्षी ते खातो. किती आश्चर्यकारक ही गोष्ट आहे आणि आम्हाला किती म्हणजे अद्भुत ही देवाची निर्मिती आहे. योबाचं ज्यावेळेस आपण पुस्तक वाचतो बघा, योग 11वा अध्याय, तर त्या वेळेस जे त्याचे मित्र असतात ते त्याला दोष देत असतात. अशा वेळेस ते सांगतात की देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल का? बघा जोब चॅप्टर 11 and verse 7. ह्यावर योब बघा काय उत्तर देतो. योब त्यांना उत्तर देतो 12वा अध्याय आणि 7वं वचन, जोब चॅप्टर 12 and verse 7. तू पशुस विचार, ते तुला शिकवतील. आकाशातील पक्षास विचार, ते तुला समजवून देतील. बघा, सर्व काही देवाच्या हातात आहे आणि सर्व त्याची निर्मिती आहे. जर प्राण्यांना देव सांभाळतो अशा प्रकारे, त्यांची काळजी घेतो, तो आपली काळजी का घेणार नाही? तो आपली काळजी निश्चित घेईल. आपण त्याच्या प्रेमावर, त्याच्या कृपेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आम्हाला काही गोष्टी समजत नाही त्यावेळेस आपण त्याच्या निर्मितीकडे पहा, निसर्गाकडे पहा आणि त्यातून आम्हाला निश्चित काहीतरी शिकायला मिळेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई कृत वर्तमान याचा 6वा अध्याय 26वा वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 26. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाही, की कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.